नागरिक आमचे मित्र राहुल कोडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष माणिकराव गोळे, त्याचबरोबर या गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी विद्यार्थी, खास करून या ठिकाणी राहिलेले सहस्त्रबुद्धे आणि विशेष करून या ठिकाणी सासकलवरून आलेले आमचे सासकलचे माजी सरपंच मोहनराव मुळीक, स्वपनराव मुळीक, लक्ष्मणराव मुळीक, आमचे मित्र दळवी पैलवान, त्याचबरोबर या ठिकाणी भरपूर सासकलवरून सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित राहिलेले आहेत. या गावातील सर्व आजी माजी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गारडे सर 14/6/1999 रोजी जय भवानी एज्युकेशन सोसायटीमध्ये सेवेत रुजू झाले आणि आज 30/6/2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहे. हे सर्कल त्यांनी अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी पार केलेलं आहे. अत्यंत सन्मानाने ते या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. या ठिकाणी माझ्यासाठी मी म्हणेन की गारडे सर हे माझ्यासाठी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहिलेले आहेत. सुरुवातीला या ठिकाणी सासकलमध्ये त्यांचा आणि माझा परिचय झाला. तदनंतर या कुरोली गावामध्ये जवळपास 18 वर्ष आम्हाला एकत्र काम करण्याचा योग आला आणि मग त्यांच्यामधला प्रामाणिकपणा, त्यांच्यामध्ये असणारी निष्ठा आणि गरीबातला गरीब विद्यार्थी त्याला केंद्रबिंदू मानून आपण कसं काम करावं याचा आदर्श मला गारडे सरांच्याकडून मिळाला. जीवनामध्ये आपल्याला पैसा मिळेल, पद मिळेल, संपत्ती मिळेल, मात्र जीवाभावाचा मित्र मिळायला मला वाटते नशीब पाहिजे. माझ्यासाठी गारडे सर माझ्या संपूर्ण या ठिकाणी सेवा कालामध्ये सुखदुःखामध्ये सर्वात पुढे असणारा माणूस आहे. या ठिकाणी कोणताही कठीण प्रसंग असो, आपला घरगुती प्रसंग असो, शाळेमधला विषय असो, या ठिकाणी गारडे सरांचं मला नेहमी मार्गदर्शन मिळालेलं आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठा असणारा हा माणूस आहे. आम्ही या ठिकाणी काम करत असताना या कुरोली आणि कुरोली पंचक्रोशी मधील मला वाटतं एकही घर असं नसेल की आम्हा दोघांना या ठिकाणी ओळखलं जात नाही. या ठिकाणी घरी जाणं, त्या मुलांना शिक्षण प्रवाहामध्ये आणणं आणि गरीब आणि होतकरू मुलांना प्रोत्साहन देणं, या कामामध्ये नेहमीच गारडे सरांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेबद्दल निष्ठा कशी असावी, आपल्या सहकार्यांच्या बरोबर आपण कसं वागलं पाहिजे. मला वाटतंय त्यांनी ज्या ज्या शाळेमध्ये काम केलेलं आहे त्या शाळेमध्ये सर्वांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध राहिलेले आहेत आणि प्रसंगी खडतर बोलणारा हा माणूस आहे, मात्र अंतकरणाला अतिशय प्रेमळ असा हा माणूस आहे. या ठिकाणी आमच्या जय भवानी एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर निश्चितच या ठिकाणी पोकळी त्यांची जाणवणार आहे. या ठिकाणी जास्त न बोलता मी त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचा परिवार सुद्धा अत्यंत चांगला आहे. त्यांचे मोठे भाऊ हे सुद्धा आणि त्यांच्या पत्नी या दापोली या ठिकाणी प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले, त्यांचे मोठे भाऊ, आणि त्यांच्या वहिनी सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती त्यांची मुलं, हे सगळं अत्यंत उत्तम आहे आणि याचं कारण असं असावं की त्यांचं त्या कर्माचं त्यांचं फळ आहे, त्यांच्या त्या चांगल्या वागण्याचं हे फळ आहे. आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटत नाही की ते 98 वर्षाचे झालेले आहेत, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामातून त्यांचं आरोग्यही चांगलं राहिलेलं आहे. भावी आयुष्यासाठी मी त्यांना या ठिकाणी माझ्या कुटुंबीय यांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.